पण शिवसेना ही आमच्या मित्रांच्या विकासाआड येऊ नये म्हणून तुम्ही तिला खाली केलं। माझा पक्ष चोरलात, माझं चिन्ह चोरलात, पण माझी शक्ती कशी चोराल तुम्ही? माझ्यावरती असलेला विश्वास कसा चोराल तुम्ही? विश्वास चोरून नाही कमवतायत। आणि सरकारकडे कदाचित कागद पेन आणि ऑफिस असेल, पण मी त्यांना सांगू इच्छितोय की तुम्ही ऑफिसला जाणारे येणारे रस्ते आमच्या ताब्यात आहेत। हे रस्ते आमच्या ताब्यात आणि ताकद रस्त्यावरची तुम्हाला मी दाखवतोय। संपूर्ण जे काय आहे ते चिरडून टाकायचं। अनेक जणांना आज ह्या धारावीसाठी एवढी गर्दी का झाली हेच कळत नाहीये। ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली 1960 साली, मुंबई महाराष्ट्राला आपण मिळवली, मराठी माणसांनी रक्त सांडले, 105 हुतात्मे झाले। ते हुतात्मा स्मारक तिकडे आहे, ते उगाच तिकडे कोणाचा तरी एक पुतळा उभा करायचा म्हणून नाही केलेलं। तर मुंबईसाठी ज्यांनी प्राण दिले, रक्त सांडले, त्यांचं एक स्मारक आहे, तिकडे जाऊन आपण वंदन करत असतो। त्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष कुठेही नव्हता। लढायची वेळ आली की भाजपा कुठेही नसतो, मग ती दंगल असो काही नसो, विकायची खरेदी विक्रीची वेळ आली की पुढे येतात पटपट पटपट बोलायला। पण संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसांनी आणि त्यावेळेच्या सगळ्या गिरणी कामगारांनी असतील, सगळ्यांनी जे काय आपल्या प्राणाची आहुती दिली ती भाजपच्या जावाईला मुंबई आंदण देण्यासाठी नाही, भाजपच्या जावाईला अदानीला मुंबई हुंड्यात द्यायला म्हणून दिलेलं नाहीये। हे आम्ही कमावलेली मुंबई आहे। आणि याद राखा, आमच्या मुंबईला जर हात लावण्याची हिंमत केली, तोडण्याची तर भाषाच करू नका। जो प्रयत्न त्यांचा चाललेला आहे, मुद्दामून मी हे तुमच्या समोर का बोलतोय की हा प्रश्न केवळ धारावीचा नाहीये, हा मुंबई खतम करण्याचा डाव आहे। एक तर आजपर्यंत जो काही विकास मुंबई महापालिका करते, कोस्टल रोड सुद्धा मुंबई महापालिका करते, मुंबईकरांच्या पैशाच्या जोरावरती। ज्याला आपण टोल लावणार नव्हतो त्याच्यावरती हे टोल लावणार आहेत। ही टोलधाडच आहे। बोलतो सगळे एक एक बोलतो। तेव्हा जे काय सगळं झालं होतं त्याच्यामध्ये भाजपा नव्हते, खरेदी विक्री करायला भाजपा येते। आणि मग तो लढा जो काय झाला होता, संपूर्ण मुंबई पेटली होती, महाराष्ट्र पेटला होता, आणि मग मुंबई मिळाली। आज त्यांनी मुंबईचा विकास हा दिल्लीवरनं नीती आयोगाच्या माध्यमातून करायचं ठरवलेले। कशासाठी? मुंबईमध्ये कधी असं झालं नव्हतं। ह्यांनी बिल्डर पालकमंत्री केला आणि त्या पालकमंत्र्याचं ऑफिस मुंबई कॉर्पोरेशन मध्ये ठेवलेलं आहे। बिल्डर पालकमंत्र्याचं ऑफिस महापालिकेत का? अदानीचं आल्यानंतर पटपट सह्या करून द्यायला। आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे, घर तर पाहिजेच, पण कोळीवाड्याचं काय करणार? कुंभारवाड्याचं काय करणार? ज्यांचे ज्यांचे उद्योग त्यांच्या घरामध्ये आहेत त्यांचं काय करणार? माहीम नेचर पार्क तो सुद्धा गिळलेला आहे। म्हणजे असं काहीच शिल्लक ठेवायचं नाहीये, सगळं काही त्याला घशात घालून टाकायचं। पण एवढे सोपं नाहीये, अजिबात नाहीये। आज या लढ्याची सांगता नाहीये, या लढ्याची सुरुवात झालेली आहे, एवढं लक्षात ठेवा। आणि